नमस्कार, निकिता's किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल अगदी असा नवीन वेगळा प्रकार जो साबुदाणा न भिजवता देखील आपण बनवू शकतो। तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वात अगोदर या रेसिपीसाठी मी येथे अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला हा न भिजवता ही रेसिपी बनवायची आहे, त्यामुळे अर्धा वाटी साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। समजा बारीक पावडर होत नसेल तुमच्याकडनं तर थोडा साबुदाणा भाजून घेतला तरी चालेल। तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला एक कच्चा बटाटा घालायचा आहे। तर त्या कच्च्या बटाट्याची मी साल वरची काढून घेतलेले, त्याची अशी बारीक बारीक काप करून आपल्याला यात घालायचे आहे। आपण साबुदाणा आणि बटाटा दोन्ही सोबत मिक्सर करू शकलो असतो, परंतु तो बारीक झाला नसता, त्यामुळे आपण अगोदर साबुदाणा बारीक करून घेतलाय। आता यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आणि अर्धा वाटी मी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून मस्त अशी बारीक पेस्ट तयार होईल। आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्सर मध्ये फिरवून बारीक करून घ्यायचंय। इथे तुम्ही बघू शकता अगदी फाईन अशी मस्त आपली पेस्ट तयार झालेली आहे। याच प्रकारे आपली देखील पेस्ट तयार झाली पाहिजे, तरच आपली रेसिपी मस्त अशी तयार होईल। तर आता एका भांड्यामध्ये मी ही पेस्ट काढून घेत आहे। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि आपण जर साबुदाणा भिजत घालायचं विसरलो तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता हे 5 मिनिटं आपल्याला साईडला ठेवायचंय। 5 मिनिटं झालेले आहे, साबुदाणा मस्त असं फुललेला आहे। आता हे खूपच कोरडं झालं आहे, त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून बॅटर थोडंसं सैल होईल। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। बॅटर हे आपल्याला जास्तही पातळ करायचं नाही। मिक्स करून झाले। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तुम्ही याऐवजी काळा मीठ देखील घालू शकता। परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता आपण ज्याप्रमाणे भजे सोडतो त्याप्रमाणे तेलामध्ये हे मिश्रण आपल्याला भज्यांप्रमाणे सोडून द्यायचं आहे। लक्षात ठेवा, गॅस आपल्याला हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे, नाहीतर भजे खूप तेलकट होतील। आता हाय फ्लेमवर मस्त याला तळून घ्यायचंय। अगदी मस्त अशी क्रिस्पी भजे तयार होतात। नेहमीच आपण उपवासाला खिचडी आणि डोसे खाऊन कंटाळतो, त्यामुळे असा नवीन प्रकार एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप छान टेस्ट लागते आणि अगदी कुरकुरीत असे तयार होतात। आता हे पूर्ण व्यवस्थित तळून झालेले आहे। याचा कलर तुम्ही बघू शकता। याप्रमाणे कलर आल्यानंतर आपल्याला हे भजे काढून घ्यायचे आणि अगदी कुरकुरीत असे भजे आपले उपवासासाठी तयार झाले। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।